नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म नारी शक्ती दूध ॲपमधून कसा भरायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये सर्च करायचं आहे नारी शक्ती दूध। असे सर्च केल्यानंतर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। त्यानंतर ओपन करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस दिसेल, त्यानंतर स्किप करायचं आहे आणि डन करायचं आहे। नंतर मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर ॲक्सेप्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल। OTP टाकून व्हेरीफाय OTP या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचं संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे, जिल्हा टाकायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे। नारी शक्ती टाईपमध्ये सामान्य महिला किंवा गृहिणी टाकून अपडेट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रोफाईल अपडेट झालेली आहे। त्यानंतर नारी शक्ती दूत यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकून घ्यायचं आहे। पतीचे किंवा वडिलाचे नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे। जन्मदिनांक टाकून घ्यायचे आहे। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे। त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर गावाचे नाव टाकून घ्यायचं आहे। नंतर ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा नगरपंचायत येथे टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे। नंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात काय, नाही करायचा येते। त्यानंतर विवाहित स्थिती सिलेक्ट करून घ्यायची आहे। लग्न झालेलं असेल तर विवाहित सिलेक्ट करायचं आहे। लग्न झालेलं नसेल तर अविवाहित सिलेक्ट करायचं आहे। नंतर महिलेचा जन्म परजत झालेला असेल तर होय करायचा आहे, नसेल झाले तर नाही करायचा आहे। त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील टाकून घ्यायचा आहे। बँकेचे नाव, खातेदाराचे नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आपल्या आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय, होय करायचा आहे। त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे। तुम्ही डायरेक्ट कॅमेऱ्याने पण अपलोड करू शकता किंवा गॅलरीमधून सिलेक्ट करू शकता। 5 MB पर्यंत अपलोड करायचं आहे। आधार कार्डची दोन्ही साईड अपलोड करायचं आहे। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे। फोटो घेतल्यानंतर आय ॲक्सेप्ट यावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर फॉर्म सबमिट करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे।
तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP इथे टाकून घ्यायचे आहे आणि व्हेरीफाय OTP या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म सक्सेसफुल सबमिट होऊन जाईल. त्यावर एक क्रमांक दिलेला आहे, पाहू शकता. अशा प्रकारे फॉर्म भरायचा होता मित्रांनो. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.